विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत आर्टिकल्सचं टॉपिक आज आपण सुरू करतोय. आज बघणार आहोत आर्टिकल आणि अगदी सोप्या पद्धतीने आर्टिकल्स आपण समजून घेणार आहोत किंवा शिकणार आहोत. आर्टिकलचं टॉपिक शिकत असताना आर्टिकलचे प्रकार आपल्याला माहित असले पाहिजे. आर्टिकलचे दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार त्याला म्हणतो आपण डेफिनेट आर्टिकल आणि दुसरा प्रकार इनडेफिनेट आर्टिकल. डेफिनेट आर्टिकल आणि दुसरा प्रकार आहे इनडेफिनेट आर्टिकल. इनडेफिनेट आर्टिकल, डेफिनेट आर्टिकल आणि इनडेफिनेट आर्टिकल. डेफिनेट आर्टिकल्सला मराठीतून आपण म्हणतो उपपदे. उपपदे. डिअर स्टुडंट, आर्टिकल्स टॉपिक आपण बघत असताना आर्टिकल्स आपल्याला माहित असले पाहिजे. आर्टिकल्स वाक्य इंग्रजी शिकत असताना किंवा इंग्रजी ग्रामर शिकत असताना एवढंच नाही तर जेव्हा आपण इंग्रजी बोलतो, टॉक करतो, तेव्हा आर्टिकलचा उपयोग अत्यंत आवश्यक आहे. बरोबर आहे. आणि आर्टिकल्स वी शुड नो अबाउट. जेव्हा खास करून ग्रामर शिकत असताना, वाक्य लिहित असताना, रायटिंग स्किल मध्ये आपल्याला आर्टिकल अत्यंत उपयुक्त आहे. बोलत असताना सुद्धा आर्टिकलचा वापर आपण करतोय. सो डिअर स्टुडंट, याचे दोन प्रकार पडतात आर्टिकलचे, डेफिनेट आर्टिकल आणि इनडेफिनेट आर्टिकल. यस, डेफिनेट आर्टिकल मध्ये कोण येतो तर डेफिनेट आर्टिकल मध्ये येतो द किंवा दी. ओके, द वाचतो किंवा दी वाचतो. दी कधी वाचतो आपण याला जेव्हा दच्या पुढे, दच्या समोरचे जे नाऊन आहे ते काय ए, ई, आय, ओ आणि यू पासून जर सुरुवात होत असेल तर त्या सोबत असणाऱ्या द ला आपण दी रीड करतो. आणि इनडेफिनेट आर्टिकल आहेत अ आणि ॲन. अ आणि ॲन. अ आणि ॲन हे इनडेफिनेट आर्टिकल आहे. शिकत असताना आपल्याला कॉन्सोनंट आणि वॉवेल हे माहित असणं अत्यंत आवश्यक आहे. एबीसीडी जेव्हा आपण लिहितो, जे 26 लेटर आहेत, 26 लेटर आपण डिवायडेड केलेलं आहे. कॉन्सोनंट साऊंड आहेत. कॉन्सोनंट साऊंड किती आहे 21, म्हणजे 21 कॉन्सोनंट साऊंड आहेत डिअर स्टुडंट. आणि 5 याला आपण वॉवेल म्हणतोय. 5 जे लेटर्स आहेत, नॉट साऊंड ऍक्च्युअली. 21 हे लेटर आहेत आणि हे 5 काय आहेत, हे वॉवेल्स आहेत. ए, ई, आय, ओ, हे वॉवेल्स आहेत. बऱ्याच वेळेस आपल्याला लक्षामध्ये येतं की आपल्याला सांगितलं गेलेलं आहे की ज्यावेळेस BCD जे कॉन्सोनंट लेटर जर असतील त्यासमोर आपल्याला काय वापर करायचा आहे, अ चा वापर करायचा आहे. आणि जेव्हा ए, ई, आय, ओ जर असेल तर आपल्याला सांगितलं गेलेलं आहे की ॲन चा वापर करायचा आहे. बट माय डिअर स्टुडंट, हा जो नियम आहे हे सगळ्याच ठिकाणी लागू होत नाही. बऱ्याच ठिकाणी जर आपण या नियम थ्रू जर गेलो तर आपल्याला चुकण्याचे चान्सेस जास्त आहेत आर्टिकल. सो मग काय प्रश्न पडला पाहिजे तुम्हाला, काय इम्पॉर्टंट आहे? येस, ऍब्सोल्युटली आय विल टेल यू. मी तुम्हाला सांगणार आहे की डिअर स्टुडंट, जेव्हा हे आर्टिकल शिकत आहोत आपण तेव्हा काय महत्वाचं आहे, कन्सोनंट साऊंड, कन्सोनंट या लेटर पेक्षा दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. वी हॅव टू फोकस ऑन द साऊंड. आपल्याला कुठे फोकस करायचं आहे? आपल्याला फोकस करायचं आहे हे जे साऊंड्स आहेत या साऊंड्सवर फोकस करायचं आहे. जसं की किती वॉवेल साऊंड आहेत तर एकूण इंग्लिश मध्ये किती 20 वॉवेल साऊंड आहेत. जरी हे 5 लेटर आहेत परंतु साऊंड किती प्रोड्यूस करतात तर 20 साऊंड हे प्रोड्यूस करतात. आणि कॉन्सोनंट साऊंड किती आहेत तर 24 हे कॉन्सोनंट साऊंड्स आहेत माय डिअर स्टुडंट. म्हणजे एकूण इंग्लिश मध्ये साऊंड्स किती आहेत तर 44 साऊंड्स हे काय करतात, प्रोड्यूस करतात. मग आर्टिकल शिकत असताना व्हॉट इज इम्पॉर्टंट थिंग तर माय डिअर स्टुडंट, तर आपल्याला फोकस करायचा आहे या साऊंडवर फोकस करायचं आहे. सो आता आपण काय करतोय, अ आणि ॲनचा यूज कुठे करायचा हे आपण शिकतोय. याच्या पहिले तुला मी थोडक्यात समजून सांगायचा प्रयत्न केला की आर्टिकलचे दोन प्रकार पडतात, डेफिनेट आर्टिकल, इनडेफिनेट आर्टिकल. आणि आपण इनडेफिनेट आर्टिकल मध्ये अ आणि ॲनचा उपयोग कुठे करायचा, कुठे होतो हे बघ. बट येस स्टुडंट, आणखी तुम्हाला मी क्लिअर करतोय बघा की अ आणि ॲन या शब्दाचा अर्थ काय बरं. अ म्हणजे काय आणि ॲन म्हणजे काय. यस डिअर स्टुडंट, अ आणि ॲन याचा अर्थ होतोय एक. याचा अर्थ काय होतो, एक. अ आणि ॲन याचा अर्थ होतो एक. आणि द या शब्दाचा अर्थ होतो द म्हणजे निश्चित व्यक्ती, निश्चित गोष्ट. ओके, म्हणजे डिटरमायनर्स आहेत हे. अ आणि ॲन निश्चित, अ आणि ॲन हे काय येतं, याचा अर्थ होतो एक आणि द म्हणजे निश्चित गोष्ट सांगण्यासाठी याचा उपयोग होतो. सो डिअर स्टुडंट, सी हिअर. आता जेव्हा मी इथं म्हणतोय आय हॅव अ फ्रेंड, समजून घेऊ आपण. आय हॅव अ फ्रेंड, आय सॉ अ मॅन, ही ॲट ॲन ॲपल, they watched
they watched a movie. नाव माय डिअर स्टुडंट, तुमच्या लक्षामध्ये काय येत आहे की आय हॅव अ फ्रेंड या वाक्याचा अर्थ असा होतो, आय हॅव अ फ्रेंड म्हणजे मला एक मित्र आहे. अ म्हणजे एक, इथे आपण वन न वापरता आय हॅव अ वन फ्रेंड असं कधी म्हणत नाही आपण. आय हॅव अ फ्रेंड, मला एक मित्र आहे. आर यू गेटिंग? सो आय सॉ अ मॅन, मी एक माणूस पाहिलं. ओके, ही ॲट अन ऍपल, या ठिकाणी मी ॲन वापरतोय, बरोबर आहे. मी एक सफरचंद, त्यांनी ही ॲट अन ऍपल, तो किंवा त्यांनी एक सफरचंद खाल्ला. दे वॉच्ड अ मूवी, ते एक मूवी पाहिलं, त्यांनी एक पिक्चर पाहिले, त्या सगळ्यांनी मिळून एक मूवी पाहिली. म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येतंय की बा अ आणि अँड हे काय सांगताय की एक आहे असं सांगितलं जातं. आता तुम्हाला मी सांगितलं की अ आणि अँड वापरायचं कुठे, हे तुमच्या लक्षामध्ये आलंय की अ आणि अँड म्हणजे काय. यस, अ आणि अँड म्हणजे एक, जेव्हा एका गोष्टीबद्दल सांगायचं आहे, वन थिंग, एक गोष्ट, सिंग्युलर थिंग, त्यासाठी आपण अ आणि अँडचा वापर करतोय. वन न म्हणता आपण अ किंवा अँड वापरतो त्या ठिकाणी. आता अ आणि अँड वापरताना बऱ्याच वेळेस आपल्याला कन्फ्युज होतं की अ कुठे वापरायचं आहे, अँड कुठे वापरायचं आहे. व्हेरी सिंपल, व्हेरी इझी वे. मी तुम्हाला सांगितलं, आपल्याला अ आणि अँड वापरताना फोकस कुठे करायचंय, अब्सोल्युटली आपल्याला फोकस कुठे करायचंय, त्या लेटरच्या साऊंडवर फोकस करायचंय. जिथे कन्सोनंट साऊंड आहे, जिथे कन्सोनंट साऊंड आहे, जिथे कन्सोनंट साऊंड आहे, तिथे कशाचा वापर करायचा आपल्याला. यस, ए चा वापर करायचा आहे, अ चा वापर करायचा आहे. आणि ज्या ठिकाणी वॉवेल साऊंड्स आहेत त्या ठिकाणी कशाचा वापर करायचा डिअर स्टुडंट, अँड चा वापर करायचा आहे. सो सी हिअर, या ठिकाणी बघा बॉय आहे, काय या ठिकाणी बॉय आहे. मग या ठिकाणी तुम्ही काय वापरणार. यस, सांगा मला, कोणतं साऊंड प्रोड्यूस करताय. ब साऊंड प्रोड्यूस करतो, म्हणजे काय वापरणार तुम्ही या ठिकाणी. अ बॉय, एक मुलगा. अ मॅन, एक माणूस. अ गर्ल, गणपतीचं ग. व अ विलेज. हा, आता बघा या ठिकाणी एच आहे, पण एच साऊंड काय करते. हॉर्स, या ठिकाणी पण अज आहे ना, हॉर्स आहे. ठीक आहे, हा इथे इम्पॉर्टंट आहे. युनिव्हर्सिटी ते यू आहे, पण साऊंड कोणतं प्रोड्यूस करतोय. युनिव्हर्सिटी आपण कशा पद्धतीने लिहितोय, या पद्धतीने युनिव्हर्सिटी, म्हणून या ठिकाणी आपण अ लिहितोय. बरोबर आहे. आपल्याला नियम काय सांगितलेला आहे की ज्या ठिकाणी ए ई आय ओ यू असेल त्या ठिकाणी अँड वापरा, परंतु या शब्द, हे जे शब्द आहेत त्या कॅटेगरीमध्ये बसत नाहीये. त्यासाठी माय डिअर स्टुडंट, वी आर फोकसिंग ऑन द साऊंड, म्हणजे आर्टिकल आपलं चुकणारच नाही. सो युनियन, अ युनियन. युरोपियन, युनिकॉर्न, अ युनिकॉर्न. अ युजफुल. 1 रुपी नोट, अ 1 रुपी नोट. बी एड, बदकाचं बी एड, बेड. म्हणजे तुमच्या लक्षामध्ये आलंय की ज्या ठिकाणी या सगळ्या शब्दांचे जे उच्चार जर पाहिलं आपण, हे कशा प्रकारे होते माय डिअर स्टुडंट, तर हे जे कॉन्सोनंट सारखं होतंय, कॉन्सोनंट साऊंड प्रोड्यूस करतायत, म्हणून या ठिकाणी आपण काय वापर करतो. येस, ऑफकोर्स या ठिकाणी आपण कशाचा वापर करायलो, अचा वापर करत आहोत. जरी यू हे कॉन्सोनंट असेल, सॉरी वॉवेल्स असले, तरीही आपण या ठिकाणी अचा वापर करतोय, कारण या ठिकाणी जो यू आहे हा यू वॉवेल साऊंड प्रोड्यूस न करता कॉन्सोनंट साऊंड प्रोड्यूस करत आहे. या ठिकाणी ये आहे पण युरोपियन म्हणतोय, त्यामुळे इथं साऊंड कोणता प्रोड्यूस केला जातोय. ऑफकोर्स या ठिकाणी कॉन्सोनंट साऊंड प्रोड्यूस करतोय, आणि त्यामुळे माय डिअर स्टुडंट या ठिकाणी आपण अचा वापर करत आहोत. आर यू गेटिंग? इट्स नॉट मोर डिफिकल्ट, इट्स व्हेरी इझी. आणि या ठिकाणी बघा तुम्हाला दिसेल ऍपल कशा पद्धतीने साऊंड प्रोड्यूस करतोय. येस, ऑफकोर्स ऍपल या ठिकाणी आपण अन ऍपल म्हणतोय. ऑरेंज, एलिफंट, ऑक्स. येस, अम्ब्रेला, आवर. या ठिकाणी एच आहे पण साऊंड कोणता प्रोड्यूस करतोय, आवर, आवर. या ठिकाणी ऑनेस्ट, ऑनेस्ट. एच आहे पण हे सायलेंट आहे याच्यामध्ये. एम ए, अँड एस पी, अँड आणि आश या ठिकाणी काय करतोय, अँड वापर करतोय. डिअर स्टुडंट, ज्या ठिकाणी कॉन्सोनंट साऊंड प्रोड्यूस केला जातो त्या ठिकाणी अ वापर करायचा, आणि त्या ठिकाणी वॉवेल साऊंड प्रोड्यूस केला जातोय त्या ठिकाणी काय वापर करायचा आपल्याला, अँडचा वापर करायचा आहे. इज इट ओके टू ऑल? माय क्वेश्चन टू यू देन, आता या ठिकाणी जर बॉईज राहिलं असतं तर तुम्ही काय वापरलं असतं.
प्लुरल साठी आर्टिकल्स वापरत नाही। मग आता या ठिकाणी मेन शब्द आहे तर आर्टिकल्स वापरतो का? नाही, किंवा अ आयनचा वापर या ठिकाणी करत नाही। मग आर्टिकल्स कुठे वापरायचं नाही किंवा अ आयनचा वापर कुठे करायचा नाही? लेट पहिले अ आणि आयनचा वापर कशा प्रकारे करायचा आहे। नाउ सी अ आणि आयनचा वापर कुठे करायचा नाही। व्हेरी इम्पॉर्टंट आहे की आपण कुठे वापरत नाही, अ आणि आयनचा वापर कुठे करत नाही। डिअर स्टुडंट बघा, अ आणि आयन कुठे वापरत नाही, सोप्या पद्धतीने। आय होप तुम्ही एन्जॉय करताय, तुम्हाला समजत आहे आणि खूप सुंदर पद्धतीने मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगायचा प्रयत्न करत आहे। बघा, प्लुरल नाउन जेव्हा असेल, मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे की जर आपण वापरतोय अ बुक, वापरतोय अ बुक, परंतु जर प्लुरल नाउन जर असेल, या ठिकाणी जर बुक्स असेल तर त्या ठिकाणी आपल्याला आर्टिकल्स वापरत नाही। अ पेन, आय हॅव अ पेन, पेन आहे पण माझ्याकडे जर पेन्स असतील, अनेक पेनी असतील तर आर्टिकल्स वापरत नाही। डिअर स्टुडंट, अनकाउंटेबल नाउन जे आपण मोजू शकत नाही, 1 2 3 असं मोजू शकत नाही, अनकाउंटेबल नाउन समोर आपण आर्टिकल वापरत नाही। येस, देयर इज वॉटर, आहे ना, गोल्ड, 1 गोल्ड, 2 गोल्ड, 1 पाणी 2 पाणी म्हणू शकतो का आपण? नाही, नाही म्हणू शकत, त्या ठिकाणी आर्टिकल्स वापरत नाही। सोबतच या ठिकाणी अब्स्ट्रॅक्ट नाउन जर असेल, लव असेल, हेट असेल, लव असेल, हेट असेल, बरोबर आहे ना, किंवा विजडम असेल, या ठिकाणी अब्स्ट्रॅक्ट नाउन समोर सुद्धा आपण आर्टिकलचा वापर करत नाही। ओके, प्रॉपर नाउन जर असेल, सपोज देयर इज अ प्रॉपर नाउन इज अ काय वाट? राजेश, येस, नाही वापरत। देयर इज वी लिव्ह इन अ हदगाव, हदगाव मध्ये मी राहतोय, हदगाव प्रॉपर नाउन आहे, या ठिकाणी आर्टिकलचा वापर करत नाही। अ हदगाव म्हणत नाही, अ राजेश म्हणत नाही, अ हेट म्हणत नाही, अ लव म्हणत नाही, अ गोल्ड म्हणत नाही। आर यू गेटिंग? लँग्वेजेस जर असेल, सपोज तिथे लँग्वेज भाषा आहे, इंग्रजी आहे, इंग्लिश आहे, इंग्लिश म्हणतो का आपण? नाही म्हणत। मराठी म्हणतो का? नाही म्हणत। तर लँग्वेजेस समोर सुद्धा आर्टिकलचा वापर करत नाही। डिअर स्टुडंट, ओके, सब्जेक्ट जर असतील, यस देयर इज अ हिस्ट्री, सब्जेक्ट जर असतील तर त्यासमोर आपण काय करतोय? आर्टिकलचा वापर करत नाही। विषय जे आपले विषय आहेत सगळे, मॅथमॅटिक्स आहे ना, जिओग्राफी आहे, जिओमेट्री आहे, या सब्जेक्ट समोर आर्टिकल वापरत नाही। गेम्स असतील, क्रिकेट आहे, व्हॉलीबॉल आहे, या समोर सुद्धा आर्टिकलचा वापर करत नाही। डिअर स्टुडंट, आपण काय करतोय? क्रिकेट आहे, या क्रिकेट समोर सुद्धा आर्टिकलचा वापर करत नाही। आणि जे काही मील्स आहे, आपण काय म्हणतोय? ब्रेकफास्ट आहे, डिनर आहे, बरोबर आहे ना, किंवा लंच आहे, या समोर सुद्धा आपण काय करतोय? या आर्टिकलचा वापर करत नाही। डिअर स्टुडंट, या ठिकाणी सुद्धा आर्टिकल येत नाही। ओके, अ आणि आयनचा वापर कुठे करायचं नाही? तर प्लुरल नाउन असेल तर करायचं नाही, अनकाउंटेबल नाउन असेल तर करायचं नाही, प्रॉपर नाउन असेल तर आर्टिकल वापरायचं नाही, लँग्वेजेस समोर आर्टिकल्स वापरत नाही, सब्जेक्ट असेल तर आर्टिकल वापरत नाही, गेम्स असेल तर आर्टिकल्स वापरत नाही, आणि मील्स असतील तर आर्टिकल्स आपण वापरत नाही। डिअर स्टुडंट, ओके, इट्स ओके टू ऑल? येस, व्हेरी ग्रेट। तर अ आणि आयनचा वापर कुठे करायचं नाही आहे? तर या ठिकाणी आपण आर्टिकल्स वापरत नाही आहे। सो डिअर स्टुडंट, बघा, आता याच्यामध्ये आपण डेफिनेट आर्टिकलचा उपयोग कुठे आणि कशा पद्धतीने करतोय, एक्झाम्पल्स घेतलेले आहेत आणि एक्झाम्पलद्वारे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून की तुम्हाला भविष्यामध्ये जेव्हा आर्टिकल शिकायचं आहे किंवा त्याचा उपयोग बघायचा आहे, तो डाऊट राहू नये, शंका राहू नये, कुशंका राहू नये, अडीअडचण समस्या राहू नये। आता सर्वप्रथम द कडे जाण्याच्या पहिले मी तुम्हाला व्हेरी क्लिअर करतोय की दचा वापर बेसिकली आपण करतो कशासाठी, बरोबर आहे ना। आता बघा, एक्झाम्पल बघा, थोडं एक्झाम्पल देऊन समजून घ्यायचा प्रयत्न करूया की बा बेसिकली द नेमकं वापरतो कुठे आणि कशासाठी। ओके, बघा, जेव्हाही ग्रामर शिकतोय, किती पाठ करणार, किती गोष्टी लक्षात ठेवणार आपण, त्या गोष्टीच्या मूळ गोष्ट जर आपल्याला समजली की बा याची उगम कशा प्रकारे होतं, नेमकं द वापरायचं कुठे, इफ यू नो दिस थिंग ना, तुम्ही, मी एक्झाम्पल देऊन किती एवढेच एक्झाम्पल्स नाहीत, आणखी एक्झाम्पल असू शकतात, आहेत, ओके, बट द बेस्ट थिंग इज दॅट यू शुड लर्न, जसं की आपण अ आणि आयनचा वापर कुठे करतो, तुम्हाला कळालं की साऊंडवर तुम्ही काम करताय, देयर इज लॉट ऑफ एक्झाम्पल इज देअर, बट यू कॅन फोकस द साऊंड। तुम्हाला कळालं की ज्या ठिकाणी कुठे वापरायचंय, कॉन्सोनंट साऊंड असतील तिथे आपल्याला कशाचा वापर करायचा आहे, यस ऑफकोर्स तिथे याचा वापर करायचा आहे, आणि वॉवेल साऊंड जिथे आहे तिथे आयनचा वापर करायचा आहे। यू गॉट इट, तुम्हाला समजलंय। त्याच पद्धतीने द बेसिकली वापरायचं कुठे, सोप्या पद्धतीने सांगायचा मी प्रयत्न करेन। बघा, आय सॉ अ बॉय, आय सॉ अ बॉय, मी काय सांगितलंय? आय सॉ अ बॉय, the boy was so kind. मी काय सांगितलंय? What I told you? What I'm telling you? Yes, I saw a boy. The boy was so kind. म्हणजे
तुमच्या लक्षामध्ये आलं की सर अरे क्रेझी अरे मॅड, इथे तुम्ही काय वापरताय, अ बॉय वापरता, हा त्यांना या ठिकाणी तुम्ही द बॉय वापरताय. व्हाय डिअर स्टुडंट, जेव्हा एखादी गोष्टीबद्दल आपल्याला आय सॉ, मी एक मुलगा पाहिलं, पण त्याच मुलाबद्दल जेव्हा मी डिस्क्राईब करतो, त्याच मुलाला मी डिस्क्रिप्शन मध्ये किंवा त्याच मुलाबद्दल जेव्हा बोलत आहे तेव्हा मी काय करतोय, ते द आपण रिपीट करतोय. लक्षात, एकाच गोष्टीमध्ये जेव्हा रिपीट माहिती देतो किंवा त्याच व्यक्तीबद्दल जेव्हा आपण बोलत असतो, म्हणजे द बॉय वॉज काइंड, कोणता मुलगा, जो मुलगा मी पाहिला तोच मुलगा दयाळू आहे, काइंड आहे, असा याचा अर्थ होतो डिअर स्टुडंट. ओके, अनदर सेंटेन्स वी कॅन से, he told me किंवा he gave me a book, he gave me a book, त्याने मला एक पुस्तक दिलं. he gave me a book, पुस्तक म्हणजे एक पुस्तक दिले. the book was व्हेरी इंटरेस्टिंग. लक्षात, म्हणजे ही गेव मी अ बुक, त्याने मला एक पुस्तक दिलं आणि तोच पुस्तक मी रिपीट करतो. जेव्हा त्या पुस्तकाबद्दल बोलतोय तेव्हा मी काय करतो, या ठिकाणी दचा वापर करतोय. द बुक वॉज अ व्हेरी इंटरेस्टिंग. काय इंटरेस्टिंग. ओके, सो माय डिअर स्टुडंट, हे जो द बेसिकली कुठे वापर करतोय, एखादी गोष्टी निश्चित करण्यासाठी दचा वापर करतोय, त्याच्यानंतर काही नाही. द सन दुसरं सन आहे का, द मून दुसरं मून आहे का, द स्काय दुसरं आहे का, नो. द प्राईम मिनिस्टर, आपल्या भारतामध्ये जेव्हा आपण द प्राईम मिनिस्टर वापरतोय याच्यापेक्षा मोठी कोणी आहे का, नो देर इज. द चीफ जस्टिस ऑफ इंडिया, द चीफ जस्टिस का वापरतोय, कारण त्याच्यानंतर सर न्यायाधीशाच्या नंतर आपल्याकडे कोणी आहे का, नाही आहे, त्याच्या समोर कोणी नाही आहे. अलग लक्षात, ही इज द काइंडेस्ट पर्सन, याचा अर्थ त्याच्यापेक्षा दयाळू दुसरा कोणीच नाही आहे. ही इज द रिचेस्ट पर्सन इन अवर टाउन, आमच्या गावामधला सगळ्यात रिचेस्ट माणूस आहे तो, त्याच्यापेक्षा रिचेस्ट कोणी नाही आहे. माय डिअर स्टुडंट, यू आर गेटिंग, युअर अंडरस्टँडिंग दॅट मीन ऑफ की त्याचा वापर कुठे करतोय, की त्याच्या पलीकडे कोणी नाही, उसके बाद कोई भी नाही आहे, वही आहे, अंत वही जे. समजलं का. मग दचा वापर कुठे करायचंय, की दुसरं नाही, एकच आहे. कळालं का, तुमच्या लक्षात आलं काय. म्हणजे आता द सन म्हणजे का दुसरं कोण दस आहे का, जो द मून वापरतोय दुसरं मून आहे का, द अर्थ वापरतोय दुसरी पृथ्वी आहे का, द स्काय वापरतोय दुसरं स्काय आहे का, नॉट. सुपरलेटिव्ह डिग्री समोर आपण त्याचा वापर करतोय. द बेस्ट, याच्यापेक्षा दुसरा बेस्ट कोण, ही इज द बेस्ट, याच्यापेक्षा भारी कोण नाही. आता ही इज द काइंडेस्ट, याच्यापेक्षा दयाळू कोण नाही, हेच आहे. इज द मोस्ट फेमस, वॉट एव्हर, द मोस्ट टॉलेस्ट, याच्यापेक्षा उंच कोणी नाही, द टॉलेस्ट. सुपरलेटिव्ह डिग्रीसाठी आपण दचा वापर करतोय. ट्रेन शिप साठी म्हणजे द राजधानी एक्सप्रेस, दुसरी आहे का राजधानी एक्सप्रेस, एकच आहे. द वंदे भारत एक्सप्रेस, द टायटॅनिक, द INS विक्रांत, द आर्यन, INS आर्यन, जहाजाच्या नावासमोर आपण त्याचा वापर करतोय. अरे गेटिंग की इसके बाद कोई नाही आहे. जसं की आपण नदीसाठी वापरतोय, काय वापरतो, द गंगा. जगामध्ये दुसरी गंगा नदी आहे का, नो. द यमुना, नो. द नाईल, द गोदावरी, म्हणजे गोदावरी दुसरी आहे का, नाही, द गोदावरी. अलग लक्षात. सो या समोर रिव्हर्सच्या नावासमोर आपण द वापरतोय. सी, समुद्राच्या नावासमोर आपण त्याचा वापर करतोय. रेड सी आहे, द ब्लॅक सी आहे, द डेड सी आहे, आपला अरेबियन सी आहे. ओशन समोर काय वापरतोय आपण, ओशन समोर दचा वापर करतोय. पॅसिफिक, द अटलांटिक, द हिंदी महासागर, द अरेबिक, आर्टिक, हे जे ओशन्स आहेत त्याच्यासमोर आपण काय करतोय, दचा वापर करत आहोत. डिअर स्टुडंट, नॉट मोर डिफिकल्ट, इट्स व्हेरी इझी. सोबतच माउंटेन साठी वापर काय करतोय, माउंटेनची रेंज साठी आपण दचा वापर करतोय. द हिमालय, द आल्प्स, द ईस्टर्न घाट, या समोर आपण त्याचा वापर करत आहोत. परंतु एक गोष्ट लक्षात असू द्या, माउंटेनचा जेव्हा अभ्यास करतोय आपण या द वापरतोय, पण याचं जर पीक जर असेल, ज्या टेकडी आहे या टेकडीचं जर नाऊन असेल, या टेकडीचं नाव असेल तर त्यासमोर त्याचा वापर करत नाही आपण. जसं की द माउंट एव्हरेस्ट आहे, K2 आहे, यासमोर आपण द माउंट एव्हरेस्ट म्हणत नाही किंवा K2 म्हणत नाही, हे लक्षात असू द्या. याच्यामध्ये डेझर्ट, येस, सहारा वाळवंट, द थारचा वाळवंट, द गोबी वाळवंट, वाळवंटासाठी आपण त्याचा वापर करतोय. होली बुक्स, रामायणा, द कुराण, द बायबल, द वेदास,
द पुराण्स. आर यू गेटिंग? म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स मध्ये त्याचा वापर करतो आपण. द गिटार, द पियानो, द फ्लूट. न्यूजपेपर साठी वापरतोय. येस, एव्हरीडेचे न्यूजपेपर तुम्ही वाचता. द टाइम्स ऑफ इंडिया, द हिंदू, द इंडियन एक्सप्रेस यासमोर आपण त्याचा वापर करतोय. बिफोर द डायरेक्शन ईस्ट वेस्ट साऊथ नॉर्थ जे दिशा आहेत यासमोर सुद्धा आपण त्याचा वापर करतो डिअर स्टुडंट. आय होप इट्स गोइंग टू बी व्हेरी क्लिअर टू यू की त्याचा वापर आपण कुठे कुठे करतोय हे तुमच्या लक्षामध्ये येते. जे जगामध्ये ताजमहल दुसरा एका जगामध्ये नाही आहे सध्या आपण त्याचा वापर करतोय. द रेड फोर्ट आहे, लाल किल्ला, तो कुतुब मिनार आहे, म्हणजे जे बिल्डिंग आहे हिस्टॉरिकल बिल्डिंग आहे यासमोर सुद्धा आपण त्याचा वापर करतो. सो आय थिंक इट्स व्हेरी क्लिअर टू यू दॅट आय एम गोइंग टू एक्सप्लेन व्हेरी स्टेप बाय स्टेप टू यू अँड विथ एक्झाम्पल दॅट इट विल गेट इझी टू अंडरस्टँड. It will easy to understand you, and I hope that it's not more difficult to find you when I'm very easy way I'm going to teach you that articles with the examples. I hope that it's very clear to you dear student. आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवायचा प्रयत्न करत आहे, ज्या काही इम्पॉर्टंट गोष्टी मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत आहे तुमच्या लक्षामध्ये येतच असेल. आय होप इट्स व्हेरी क्लिअर टू यू डिअर स्टुडंट. आणि प्रयत्न करतोय बेटर व्हिडिओज तयार करणं तुमच्यासाठी आणायचा प्रयत्न करतोय डिअर स्टुडंट. आय होप तुम्ही एन्जॉय करत असाल आपले लेक्चर्स. ग्रामरमध्ये परफेक्ट होणं, ग्रामरमध्ये मास्टर होणं हे आपलं काम आहे आणि मी त्यासाठी थोडंसं मी प्रयत्न करत आहे. आणि आय होप यू आर एन्जॉईंग दिस लेक्चर. थँक्यू सो मच.